आई बाबा माफ करा चिठ्ठी लिहून नीटची तयारी करणाऱ्या 2 विद्यार्थ्यांची आत्महत्या, नागपूरमध्ये खळबळ। पीएफ ॲडव्हान्स काढण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल, घर खरेदी करण्यासाठी पीएफ आर्थिक आधार देणार, 90% रक्कम मिळणार। लाडक्या बहिणींच्या नावे बनावट बँक खाती, 19 लाखांची फसवणूक झाल्याचं मुख्यमंत्र्यांकडूनही मान्य। मुंबईत 2 तर सातारा, सोलापूर, नांदेडमध्ये प्रत्येकी 1 गुन्हा दाखल। चित्रपटगृहात सिनेमा पाहणाऱ्यांसाठी खुशखबर, मल्टिप्लेक्समध्ये आता कोणताही चित्रपट फक्त 200 रुपयात पाहता येणार। राज्यभरात पावसाचा जोर, मुंबई, ठाण्यासह रायगड, रत्नागिरी, पुणे, साताऱ्याला ऑरेंज अलर्ट, रायगडमध्ये शाळा आणि कॉलेजला सुट्टी। मुंबईकरांच्या पाण्याची चिंता आता मिटली, 7ही धरणं 75% भरली, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात मुबलक पाणी साठा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।